नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये जो सिमेट्रिकल आय सेक्शन आहे, तर सिमेट्रिकल आय सेक्शनचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे ते बघूयात. ठीक आहे. तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं असतं, एक सिमेट्रिकल आय सेक्शन दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायला लावतात किंवा पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड करायला लावतात. आता हा सिमेट्रिकल आय सेक्शन म्हणजे हा सिमेट्रिक कशाला असतो, तर तो एक्स ॲक्सिस ॲज वेल ॲज वाय ॲक्सिस या दोन्ही ॲक्सिसला जर तो सिमेट्रिकल सेक्शन जर असेल तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायला लावतात. ठीक आहे. तर आता इथं एक प्रॉब्लेम दिलेला आहे बघा, मी वाचतो. ए सिमेट्रिकल आय सेक्शन. सो आपल्याला एक आय सेक्शन दिलेला आहे जो की सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस आणि सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. सिमेट्रिक म्हणजे काय, जर आपण एक्स ॲक्सिस भोवती जर सिमेट्रिक आहे हा आय सेक्शन असं म्हटलं तर एक्स ॲक्सिसच्या वरती जेवढा पार्ट आहे तेवढाच एक्स ॲक्सिसच्या खाली असणार आहे. ठीक आहे. जेवढं वरती असणार आहे तेवढंच खाली असणार आहे. ठीक आहे. म्हणून आपण त्याला दॅट आय सेक्शन इज सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस म्हणतो. सिमिलरली हा आय सेक्शन सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस म्हणजे व्हर्टिकल जी वाय ॲक्सिस आहे त्या व्हर्टिकल वाय ॲक्सिसला देखील हा आय सेक्शन सिमेट्रिक आहे. सिमेट्रिक आहे म्हणजे काय, तर वाय ॲक्सिसच्या डाव्या बाजूला जेवढा आहे पोर्शन तेवढाच वाय सेक्शनच्या उजव्या बाजूला असणार आहे. म्हणजे हे झालं आपलं सिमेट्रिकल आय सेक्शन. ठीक आहे. पुढं काय सांगितलं त्यांनी, हॅज द फॉलोइंग डायमेन्शन्स. तर आय सेक्शन दिलेले आहे आपल्याला आणि त्याचे डायमेन्शन जे काय आहेत ते आपल्याला खालीलप्रमाणे दिलेले आहेत. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे, कॅल्क्युलेट पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला लावलेलं आहे, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय पी आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावलेलं आहे. आणि आय पी म्हणजेच काय असतो आपल्याला माहिती आहे, आय पी इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस. ठीक आहे. फॉर दॅट सिमेट्रिकल आय सेक्शन, ह्या सिमेट्रिकल आय सेक्शनसाठी. ठीक आहे. ही असते आय पीची व्हॅल्यू म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. तर आपल्याला डायमेन्शन्स काय दिलेले, फ्लेंजेस 100 mm बाय 10 mm. ठीक आहे. 100 mm बाय 10 mm चा आपल्याला फ्लेंज दिलं आहे. फ्लेंज म्हणजे काय रे, तर फ्लेंज म्हणजे हा पोर्शन. तर हा पोर्शन जो आहे तर त्याचे डायमेन्शन्स आपल्याला किती दिले आहेत, इट इज 100 mm. ठीक आहे. फ्लेंज हा आहे वरचा. ठीक आहे. ह्या पोर्शनला आपण फ्लेंज म्हणतो. 100 mm बाय 10 mm. सो दिस इज 10 mm. ठीक आहे. त्याची विड्थ जी आहे ती 100 mm आणि त्याचं जो डेप्थ जे आहे ना त्या फ्लेंजची ती आहे 10 mm. ठीक आहे. सिमिलरली बॉटमला देखील हा जो बॉटमचा जो फ्लेंजचा जो विड्थ आहे ती विड्थ किती, 100 mm. ठीक आहे. आणि त्याची डेप्थ किती असणार आहे, डेप्थ आपल्याला दिली आहे 10 mm. ठीक आहे. म्हणजे फ्लेंजेसचे डायमेन्शन दिले आहेत 1 and 2. देर आर 2 फ्लेंजेस. ठीक आहे. आणि वेब म्हणजे हा मधला पोर्शन. वेबचं किती डायमेन्शन दिलेलं आपल्याला, तर वेब जो आहे तो वेबचं डायमेन्शन दिले बघायला आपल्याला दिलेलं आहे 100 mm. ठीक आहे. सो टोटल डेप्थ दिलेली 100 mm आणि त्याची विड्थ जी आहे ही जी आहे ती विड्थ आहे बघा वेबची, ती विड्थ आहे 10 mm. ठीक आहे. हे सगळे आपल्याला डायमेन्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे. आपल्याला डेप्थ किती दिली बघा 100 mm त्या वेबची आणि 10 mm काय दिलेलं आपल्याला, ती त्याचा जो बेस आहे. ठीक आहे. ती बेस आपल्याला दिलेलं आहे 10 mm आणि टोटल डेप्थ किती आहे त्याची 100 mm. ठीक आहे. हे सगळे डायमेन्शन दिलेले आहेत. तर पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करूयात. आपल्याला पोलार मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला तर माहीतच झाला, आय एक्स प्लस आय वाय. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय फाइंड करायला लागणार आहे, आय एक्स. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला ही डायग्राम सिमेट्रिक आहे. जर ही डायग्राम सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस असेल तर कसं आपण ह्या आय सेक्शनसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो, तर बघूयात आपण तो. तर मी काय करतो, टोटल मला आय सेक्शन दिसतोय, त्या टोटल आय सेक्शनला मी काय करतो, रेक्टँगलमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. हा झाला माझा टोटल एक रेक्टँगल. बघा रेक्टँगल कसा झालेला आहे, समजा मी या पॉईंटला नाव दिलं ए, दिस इज बी, दिस पॉईंट इज सी अँड दिस पॉईंट इज डी. सो ए बी सी डी टोटल हा माझा रेक्टँगल कंप्लीट झाला बघा. ठीक आहे. हा माझा टोटल रेक्टँगल कंप्लीट झाला, ए बी सी डी हा टोटल रेक्टँगल कंप्लीट झालेला आहे माझा. ठीक आहे. आता मग मला जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस जर फाइंड करायचा म्हटलं रेक्टँगलचा, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे अबाउट एक्स ॲक्सिस बी डी क्यूब बाय 12. रेक्टँगलसाठी फॉर्म्युला काय आहे, बी डी क्यूब बाय 12. ठीक आहे. पण मला रेक्टँगलचा फाइंड करायचा नाही, मला आय सेक्शनचा फाइंड करायचा आहे. मग मी काय करतो आहे बघा, हा जर पूर्ण मी रेक्टँगल तयार केला असेल तर हा मी एक हॅचिंग पोर्शन दाखवतो, हॅचिंग लाईन दाखवतो आहे बघा. ठीक आहे. ही एक हॅचिंग पोर्शन आहे आणि त्या वेबच्या हा मधला वेब आहे, वेबच्या उजव्या साईडला एक हॅचिंग पोर्शन आहे आणि वेबच्या डाव्या साईडला एक हॅचिंग पोर्शन आहे. ठीक आहे. म्हणजे मी जर टोटल त्या रेक्टँगलमधून हे दोन हॅचिंग पोर्शन्सचे मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस केले, वजा केले, तर मला काय मिळू शकतो, फक्त आणि फक्त आय सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळू शकतो. बघा
मी काय करणार आहे, अगोदर तो टोटल एक रेक्टँगल तयार केला तो आय सेक्शनचा, त्यानंतर 2 हॅचिंग पोर्शन बघितले, हॅचिंग पोर्शन ड्रॉ केले. मी जर टोटल त्या रेक्टँगलमधून हा एक हॅचिंग पोर्शन मायनस केला आणि हा एक हॅचिंग पोर्शन मायनस केला, तर मला फक्त आय सेक्शन मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, मी मोठ्या रेक्टँगलचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याच्यामधून जर 2 हॅचिंग पोर्शनची मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस केले, वजा केले, तर मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस मिळणार आहे. ठीक आहे, हे सिमेट्रिकल सेक्शनसाठी आहे, सिमेट्रिकल आय सेक्शनसाठी. ठीक आहे, तर मग जर मी म्हटलं मोठा रेक्टँगल आहे त्याचा मला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं म्हटलं अबाउट एक्स ॲक्सिस, तर तो कसा असेल बघा. मोठा जो रेक्टँगल आहे त्याचा बेस मला माहिती आहे, बेस टोटल किती 100 mm माहीत आहे मला बेस, पण टोटल डेप्थ बघा, डेप्थ मला माहीत नाही आहे इथून एवढी. ठीक आहे, ही झाली टोटल डेप्थ. त्या आय सेक्शनची किंवा त्या रेक्टँगलची टोटल डेप्थ मला फाइंड करावी लागेल जर मला फक्त आणि फक्त रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करून घ्यायचा असेल तर ही टोटल डेप्थ फाइंड करून घेण्या अगोदर मला माहिती आहे इथून एवढं डिस्टन्स, तर मला माहिती आहे इथून एवढं डिस्टन्स मला दिलेलं आहे, त्या वेबची डेप्थ टोटल मला माहिती आहे 100 mm. ठीक आहे, जर त्याच्यामध्ये हे मी 10 mm, ठीक आहे, इथलं 10 mm आणि हे बॉटमचं 10 mm जर मी ॲड केलं, बघा हे टोटल इथून एवढं आहे 100, हे बॉटमचं इथून एवढं डेप्थ 10 mm आणि इथून एवढी 10 mm जर मी जी काय डेप्थ आहे, हाईट आहे, ॲड केली, तर टोटल माझं डिस्टन्स किती होणार आहे बघा, 120 mm. टोटल माझी डेप्थ किती होणार आहे त्या रेक्टँगलची, 120 mm. म्हणजे मला काय समजलं की रेक्टँगलचा बेस आहे 100 mm आणि रेक्टँगलची डेप्थ पण मला मिळाली, म्हणजे कॅपिटल डी पण मला मिळाला 120 mm. ठीक आहे, कॅपिटल बी रेक्टँगलची जो बेस आहे तो 100 mm आणि डेप्थ आहे 120 mm. हे 2 डायमेन्शन्स मला मिळाले. ठीक आहे, म्हणजे मी पूर्ण रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो. आता मला हॅचिंग पोर्शनचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ना, 2 हॅचिंग पोर्शन, त्या वेबच्या डाव्या साईडला आणि वेबच्या उजव्या साईडला, ते देखील काय करावं लागतील, त्या पूर्ण रेक्टँगलमधून मायनस करावे लागतील. त्यावेळेला मला फक्त आणि फक्त आय सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. आता मी काय करणार आहे बघा, जर मी टोटल बेस जर त्या आय सेक्शनचा 100 mm असेल आणि ती डायग्राम वाय ॲक्सिसला किंवा एक्स ॲक्सिसला सिमेट्रिक आहे. ठीक आहे, म्हणजे हे मधलं जे डिस्टन्स आहे बघा, मधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे मला, वेबचा बेस किती आहे, 10 mm आहे. ठीक आहे, आणि टोटल आहे 100 आणि ही डायग्राम वाय ॲक्सिसला सिमेट्रिक आहे. म्हणजे काय, म्हणजे वेबच्या डाव्या साईडला जेवढं डिस्टन्स राहणार आहे तेवढंच वेबच्या उजव्या साईडला पण डिस्टन्स राहणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे टोटल जर 100 असेल आणि सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस जर असेल, तर इथून एवढं डिस्टन्स किती राहणार आहे बघा, मधून हे 100 असेल तर हे 50 mm राहणार आहे आणि इकडं पण 50 mm राहणार आहे, बरोबर आहे ना. ही वाय ॲक्सिसला सिमेट्रिक आहे, टोटल 100 आहे. सिमेट्रिक म्हणजे जेवढं डाव्या साईडला तेवढंच उजव्या साईडला, म्हणजे 50-50 राहणार आहे. पण मला काय पाहिजे, फक्त आणि फक्त हॅचिंग पोर्शनचंच बेस पाहिजे, मला फक्त आणि फक्त हॅचिंग पोर्शनचाच बेस पाहिजे. इथं पण मला फक्त आणि फक्त हॅचिंग पोर्शनचाच बेस पाहिजे. ठीक आहे, तर कसा मिळेल मला, टोटल इथून एवढा 50 आहे, इकडून एवढा 50 आहे, पण मधला वेब किती रे, मधला वेब आहे 10 mm चा, वेब आहे 10 mm चा, म्हणजे वेबच्या निम्म जर आपण केला, निम्मा वेब, तर इथून एवढा 5 mm राहील आणि इकडं पण 5 mm राहील. ठीक आहे, म्हणजे मला मिडलपासून मला फक्त आणि फक्त जर हॅचिंग पोर्शनचा बेस फाइंड करून घ्यायचा असेल, टोटल सेंटरपर्यंतचं डिस्टन्स 50 आहे, त्यातून जर मी 5 वजा केलं तर 45 फक्त माझा बेस राहणार आहे हॅचिंग पोर्शनचा. सेम इकडं पण माझा 45 mm बेस राहणार आहे हॅचिंग पोर्शनचा, बरोबर आहे की नाही. मग टोटल आहे 100, म्हणजे जर मला सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस असेल तर इकडं 50 इकडं 50, पण मला फक्त हॅचिंग पोर्शनचाच बेस पाहिजे. तर तो कसा मिळणार, टोटल वेब आहे 10 mm चा, म्हणजे वेब जर आपण निम्मा केला तर इकडं 5 राहणार, इकडं 5 राहणार. ठीक आहे, पण सेंटरपर्यंत जर डिस्टन्स किती रे, 50 आहे, मला सेंटरपर्यंतचं डिस्टन्स नको आहे हॉरिझॉन्टल, मला फक्त आणि फक्त हॅचिंग पोर्शनचं पाहिजे. म्हणजे 50 मधनं जर मी 5 वजा केले तर 45 राहणार. सेम इकडं देखील काय राहणार, 45 mm राहणार. ठीक आहे, म्हणजे मला थोडक्यात हॅचिंग पोर्शनचा बेस मिळाला. ठीक आहे, हॅचिंग पोर्शनचा बेस मिळाला, म्हणजे त्याला स्मॉल बी म्हणूयात आपण किंवा B1 म्हणूयात. तर हॅचिंग पोर्शनचा बेस मला B1 किती मिळाला रे, 45 mm मिळाला. ठीक आहे, सेम तिकडचा पण 45 mmच असणार, सिमेट्रिक असल्यामुळे दोन्ही हॅचिंग पोर्शनचं. आणि डेप्थ किती असणार रे हॅचिंग पोर्शनची माहिती आहे मला, डेप्थ म्हणजे इथून एवढं, म्हणजे थोडक्यात त्याची हाईट ती तर दिलेलीच आहे मला 100 mm, म्हणजे माझं D1 किती आहे रे, 100 mm. ठीक आहे, D1 किती आहे माझा, 100 mm. आता आपण आय सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस फाइंड करून घेऊ शकतो. कसा बघा, अगोदर काय मी करणार, पूर्ण रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शियासाठी मी म्हणतो फॉर्म्युला BD³ / 12. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मायनस, आता मायनस 2 हॅचिंग पोर्शन आहेत, ते 2 हॅचिंग पोर्शन आहेत, ते दोन्ही पण सिमेट्रिकल आहेत, ते दोन्ही पण कशा आहेत, सिमेट्रिकल आहेत. ठीक आहे, म्हणून पहिला जो हॅचिंग पोर्शन आहे त्याचा बेस जर आपण B1 म्हटलं, सो मायनस म्हणूयात B1
डेप्थ आहे D1 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12. ठीक आहे, म्हणजे एवढा फक्त हा पोर्शन फक्त इथून एवढा. ठीक आहे, तो मला मायनस करायचा आहे. सेम हा पण पोर्शन मला काय करावं लागणार आहे, मायनस करावं लागणार आहे. सो B1 D1 क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस सेकंड पण हॅचिंग पोर्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया मला मायनस करावं लागणार आहे. सो सेकंडसाठी मी काय म्हणतो, बेस जो आहे तो B2 तो 45 mm आहे आणि D2 तो किती 100 mm आहे. सेम येणार सिमेट्रिक असल्यामुळे. सो मायनस B2 D2चा क्यूब डिवायडेड बाय 12. ठीक आहे, हा टोटल फॉर्म्युला मला मिळाला आय सेक्शनसाठी. सो फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकूयात. सो IX इक्वल टू कॅपिटल B किती रे 100 मोठ्या रेक्टेंगलसाठी इंटू डेप्थ. टोटल डेप्थ किती झाली आता 120 mm त्याचा क्यूब. मध्ये दिलेले आहेत बघा डायमेन्शन्स, त्यामुळे आपण सगळे डायमेन्शन मध्येच ठेवूयात डिवायडेड बाय 12. ठीक आहे, मायनस स्मॉल BD क्यूब. ठीक आहे, स्मॉल बी बेस किती आता त्या हॅचिंग पोर्शनचा 45 इंटू डेप्थ किती 100चा क्यूब डिवायडेड बाय 12 आणि मायनस सेम B2 45 इंटू D2 100 क्यूब डिवायडेड बाय 12. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू, आता हे कॅल्क्युलेटरवरती आपण सॉल्व करूयात. आपल्याला काय मिळणार आहे बघा व्हॅल्यू. पहिलं अगोदर ब्रॅकेट सॉल्व करूयात. सो पहिला ब्रॅकेट कसं मिळतं बघा आपल्याला, ब्रॅकेटमध्ये 100 इंटू 120चा क्यूब शिफ्ट इंटू स्क्वेअरचं बटन दाबलं. ठीक आहे, इक्वल टू ब्रॅकेट कंप्लीट केला, इक्वल टू दाबला आणि त्याला डिवायडेड बाय 12 म्हटलं तर ते आन्सर येते बघा 14. परत 4000 पुढे येते, त्यामुळे ENGचं बटन जर दाबलं तर ते येते बघा, ते आन्सर बघा इथे येते 14.4. सो इट इज 14.4 इंटू 10⁶ येते बघा, इंटू 10⁶. मायनस पुढं काय रे 45 इंटू 100 क्यूब. सो 100 आणि त्याचा क्यूब शिफ्ट स्क्वेअरचं बटन दाबल्यावर ते क्यूब झालं आणि डिवायडेड बाय त्याला 12. सो आणि नंतर आपण काय ENGचं बटन दाबूयात. सो इट इज 3.75 इंटू 10⁶. आता हे आणि हे दोन्ही पण सेमच आहेत, त्यामुळं नेक्स्ट पण आन्सर तेवढंच येणार 3.75 इंटू 10⁶. ठीक आहे, आता हे सगळं आपण सॉल्व करूयात, फायनल आन्सर आपल्याला मिळून जाईल. म्हणजेच काय करणार आपण, पहिलं बघा आपलं 14.4 आहे. सो 14.4 इंटू 10⁶ साठी आपण इथे EXPचं बटन आहे. सो EXP आणि 6 दाबलं. ठीक आहे, त्याच्यातून मायनस किती रे 3.75 इंटू 10⁶ साठी आपण EXP 6 दाबलं आणि परत मायनस किती रे मायनस 3.75 इंटू EXP⁶ म्हणजे 10⁶. सगळं सॉल्व केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळालेली बघा. ENGचं जर बटन दाबलं आपण तर आपल्याला डायरेक्टली आन्सर येते बघा 6.9 इंटू 10⁶. सो फायनल आन्सर IX इक्वल्स टू 6.9 इंटू 10⁶. आणि ह्या मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, सगळे डायमेन्शन्स आपल्याला मध्ये दिलेत, त्यामुळे ह्याचं युनिट येणार आहे mm⁴. आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट येतं mm⁴. सो दिस इज आवर फायनल आन्सर 6.9 इंटू 10⁶. ठीक आहे, हा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट X ॲक्सिस मिळाला. आता आपल्याला Y ॲक्सिस फाइंड करायचा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट Y ॲक्सिस. आता Y ॲक्सिससाठी काय करायचं आपल्याला, आय सेक्शन जो दिला आहे ना, हा आपला आय सेक्शन आहे बघा. इथं परत एकदा मी ड्रॉ करतो. दिस इज अन सिमेट्रिक आय सेक्शन. आता मला अबाउट Y ॲक्सिसला फाइंड करायचं. ठीक आहे, दिस इज Y ॲक्सिस. ठीक आहे, मला डायमेन्शन्स बघा काय दिले, ते 100 mm, दिस इज 10 mm. सो हाईट ह्याची टोटल डेप्थ दिली 100, बेस आहे याचा आहे 10 mm, त्याच्यानंतर हा बेस इथं आहे 100 mm आणि याची डेप्थ आहे 10 mm. ठीक आहे, मग मला एरिया किती मिळतात बघा बरं. टोटल जर कन्सिडर केले आय सेक्शनचे एरियाज तर टोटल मला एरिया किती मिळतात 1, 2 आणि 3 एरियाज आहेत बघा. म्हणजे आय सेक्शन जर मी रेक्टँगलमध्ये कन्वर्ट केला तर 3 रेक्टँगल तयार होतात. हा बेसचा एक रेक्टँगल, मिडलचा एक रेक्टँगल आणि परत टॉपचा एक रेक्टँगल, असे 3 रेक्टँगल माझे तयार होतात जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट Y ॲक्सिस जर फाइंड करायचा असेल तर. म्हणून मी काय म्हणणार, मोमेंट ऑफ इनर्शिया पहिला जो मला फाइंड करायचा आहे त्यामुळे IY साठी IG1 म्हणतो प्लस IG2 प्लस IG3, कारण की 3 रेक्टँगल तयार होतात. ठीक आहे, म्हणजे मी 3 रेक्टँगलचे जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केले आणि त्या तिघांचे जर मोमेंट ऑफ इनर्शिया मी ॲड केले तर मला IYची व्हॅल्यू मिळणार आहे. सो देअरफॉर IY इज इक्वल्स टू पहिला रेक्टँगल बघा, पहिला रेक्टँगल आहे, पहिल्या रेक्टँगलचं जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट Y ॲक्सिस फाइंड करायचं असेल तर अबाउट Y ॲक्सिससाठी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, उलटं होतो. म्हणजे काय D1 B1चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस, आता ॲड होणार आहे सगळे रेक्टँगल हे, प्लस सेकंड रेक्टँगल D2
B2चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस थर्ड रेक्टँगल, हा थर्ड रेक्टँगल आहे B3 सॉरी B3 सॉरी D3 B3चा क्यूब डिवायडेड बाय 12 उलटं होतं. ठीक आहे. आय सेक्शनला फाइंड करताना सॉरी एक्स ॲक्सिसला फाइंड करताना B1 D1 होतं, इकडं उलटं होतं. ठीक आहे. म्हणजे D1 B1चा क्यूब, सेकंड D2 B2चा क्यूब, थर्ड D3 B3चा क्यूब डिवायडेड बाय 12. ठीक आहे. सो IY इज इक्वल्स टू, बघा आता पहिला सेक्शन जर आपण कन्सिडर केला, पहिला एरिया जर कन्सिडर केला, तर पहिल्या सेक्शनसाठी पहिल्या एरियासाठी डेप्थ किती आहे रे 10. सो 10 इंटू बेस किती आता 100. सो 100चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस सेकंड सेक्शन मधला वेबचा सेक्शन, वेबसाठीचं बघा डेप्थ किती आहे रे, डेप्थ आहे टोटल ही 100. सो 100 इंटू बेस किती रे 10. सो 10चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस सगळ्यात शेवटी आता सगळ्यात शेवटीचा वरचा सेक्शन आहे, त्याच्यासाठीची डेप्थ किती दिली आपल्याला 10 mm. सो 10 इंटू बेस बीचा क्यूब म्हणजे 100चा क्यूब डिवायडेड बाय 12. आता हे सगळं सॉल्व करूयात, आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल. बघा एक 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 सॉल्व करूयात. सो पहिलं आपण सॉल्व करूयात 10 इंटू 100 क्यूब डिवायडेड बाय 12. सो इट इज 10 इंटू 100चा क्यूब, तो शिफ्ट स्क्वेअरचं बटन दाबलं, इक्वल टू दाबलं, डिवायडेड बाय 12 केलं त्याला, आणि नंतर ENGचं बटन दाबलं. ENGचं बटन दाबल्यावर येते बघा 833.33 इंटू 10⁻³ सो 833.33 इंटू 10⁻³ प्लस सेकंड सॉल्व करूयात. आता आपण सेकंड काय बघा 100 इंटू 10⁻³ सो 100 इंटू 10⁻³ साठी शिफ्ट स्क्वेअरचं बटन दाबलं म्हणजे ⁻³ झालं, आणि त्याला डिवायडेड बाय 12 केलं म्हणजे हे किती येते बघा, येते 8.33 इंटू 10⁻³ सो इट इज 8.33 इंटू 10⁻³ प्लस सगळ्यात शेवटी काय बघा 10 इंटू 100 क्यूब डिवायडेड बाय 12 म्हणजे हे आणि हे सेमच आहे, म्हणजे आन्सर तेवढंच येणार किती 833.33 इंटू 10⁻³ आलं. ठीक आहे. आता हे सगळ्यांची ॲडिशन करूयात आपण. हे सगळ्यांची ॲडिशन केली 833.33 इंटू 10⁻³ साठी EXP 3 प्लस सेकंड किती 8.33 इंटू EXP⁻³ प्लस सगळ्या शेवटी किती 833.33 इंटू E⁻³. या सगळ्यांची ॲडिशन केली, आपल्याला फायनल आन्सर मिळालं आहे. बघा आपलं आन्सर किती आलं आहे बघा 1.67 इंटू 10⁻⁶. सो इट इज 1.67 इंटू 10⁻⁶, आणि हे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे म्हणून त्याचं युनिट किती रे mm⁻⁴. ठीक आहे. चला आपल्याला IX मिळाला, IYची मिळाली, IYची पण व्हॅल्यू मिळाली. आता पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू IX प्लस IY. सो IXची व्हॅल्यू किती 6.9 इंटू 10⁻⁶ प्लस IYची व्हॅल्यू 1.67 इंटू 10⁻⁶. या दोघांच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यांची ॲडिशन करूयात, आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. सो पहिलं किती रे 6.9 इंटू 10⁻⁶ सो EXP⁻⁶ प्लस 1.67 इंटू 10⁻² म्हणजे EXP⁻⁶. सो वी विल गेट फायनल आन्सर इट इज 8.57 इंटू 10⁻⁶, आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया असल्यामुळे याचं युनिट आहे बघा mm⁻⁴. दिस इज आवर फायनल आन्सर. थँक्यू.